नवनाथांचे वारे आलेल्या व्यक्तीने काय काय पाळावे. प्रस्तावना. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत गूढ आणि भक्तिपूर्ण विषयावर बोलणार आहोत. नवनाथांचे वारे आलेल्या व्यक्तीने काय काय पाळावे. नाथ संप्रदाय हे अद्वितीय, प्राचीन आणि तपश्चर्येने भरलेले एक दिव्य परंपराच रूप आहे. यात अनेक लोकांनी अचानक वारे म्हणजे नवनाथाची आध्यात्मिक छाया लाभते. पण हे वारे येणं म्हणजे केवळ चमत्कार नव्हे, तर ती एक जबाबदारी आहे. आज आपण पाहणार आहोत अशा व्यक्तीने काय काय नियम, आचरण, विचार आणि साधना पाळली पाहिजे. भाग पहिला. वारे म्हणजे काय. नवनाथांचे वारे म्हणजे नवनाथांची कृपा, त्यांची चेतना त्या व्यक्तीवर उतरते. शरीरात वेगळंच तेज, बोलण्यात आध्यात्मिक वजन आणि वागण्यात अलिप्तपणा दिसू लागतो. ही अवस्था मानसिक रोग नाही, तर आध्यात्मिक जागृतीची सुरुवात आहे. पण या क्षणी योग्य मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असतं. भाग क्रमांक 2. गुरुचे महत्त्व. वारे आलेल्या व्यक्तीने सर्वप्रथम एक खरा नाथ गुरु शोधावा. गुरुशिवाय ही शक्ती अनियंत्रित होऊ शकते. गुरुच त्या ऊर्जेला मार्गदर्शन देतात, तिचा योग्य उपयोग शिकवतात. गुरु मंत्र घेणे, नियम पाळणे आणि शरणागती स्वीकारणे हे पहिले पाऊल आहे. गुरु मंत्र घेणे, नियम पाळणे आणि शरणागती स्वीकारणे हे काय पहिले पाऊल असते. भाग क्रमांक 3. आहार विहार शुद्धी. शाकाहार अंगीकारणे, मांस, मद्य, तंबाखू याचा त्याग करावा. सात्विक, स्वच्छ आणि समयोचित भोजन करावे. उशिरा रात्री जागरण, वाईट संगत आणि जड अन्न टाळावे. शरीर जितके शुद्ध तितके चेतना अधिक निर्मळ होते. भाग क्रमांक 4. नित्य साधना व जप. रोज सकाळी संध्याकाळी ध्यान, प्राणायाम आणि मंत्रजप करावा. गुरु दिलेला नाथ संप्रदायाचा बीज मंत्र नियमितपणे जपावा. त्रिकाल स्नान, शुद्ध वस्त्र आणि नित्य नामस्मरण हे जीवनाचे भाग बनवावेत. दिवसातून काही वेळ मौन पाळून अंतर्मुख होणे. भाग क्रमांक 5. वर्तनातील नियम. अहंकार, राग, मत्सर, लोभ याचा त्याग करावा. प्रत्येकाशी नम्रतेने बोलावे. संयम ठेवावा. असत्य, अपशब्द, निंदा, वाईट संगत टाळावी. लोभाने चमत्कार दाखवणे, शक्तीचे प्रदर्शन टाळावे. भाग क्रमांक 6. सेवा, दान आणि भक्ती. गरजूंना मदत करणे, दान धर्म करणे हे वारे टिकवतात. नाथांची कथा, भजन, कीर्तन यामध्ये रस घ्यावा. मंदिरे, समाधीस्थळे, तीर्थस्थळे येथे नियमित दर्शन घ्यावे. मनात नेहमी नवनाथांची आठवण ठेवावी. भाग क्रमांक 7. आत्मसंयम आणि गोपनीयता. वारे आलेले आहेत हे सर्वांना सांगत फिरू नये. ही एक आध्यात्मिक देणगी आहे, ती गुप्त ठेवणेच योग्य असते. संयम पाळूनच ती ऊर्जा स्थिर राहते. स्वतःला विशेष मानू नये, फक्त नाथांचा दास मानवावा. स्वतःला काय केले? विशेष मानू नये, फक्त नाथांचा दास मानावा. आणि वारे आलेले आहेत हे सर्वांना सांगत फिरू नये. ती एक तुम्हाला आध्यात्मिक देणगी दिलेली आहे. त्यामुळे संयम आणि गोपनीयता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. नवनाथांचे वारे हे ईश्वराची विशेष कृपा असते, पण ती टिकवण्यासाठी श्रद्धा, शिस्त आणि नम्रता आवश्यक असते. श्रद्धा, शिस्त आणि काय पाहिजे? नम्रता आवश्यक आहे. ज्यांना नवनाथाची वारे येते त्यांच्यासाठी ही वाट कठीण आहे, पण गुरुच्या कृपेने आणि योग्य आचरणाने ती पार करता येते. जर तुम्हाला वारे आलेले असतील तर या नियमाचे पालन करून तुम्ही नाथांच्या मार्गावर तेजमय साधक होऊ शकता. तुम्हाला जर नवनाथाचं वारं येत असेल अंगामध्ये तर कोणकोणते नियम पाळले पाहिजे तुम्ही परत एकदा खूप शॉर्टमध्ये सांगतो. तर त्या ठिकाणी पहिला आहे गुरूंचे महत्त्व काय आहे हे त्याला माहिती पाहिजे. दुसरा म्हणजे आहार आणि विहार तुमचा शुद्ध असला पाहिजे. तिसरा आहे नित्य साधना व जप तुम्ही केलं पाहिजे जर तुम्हाला नवनाथाचे वारं येत असेल तर. चौथा आहे वर्तनातील नियम, म्हणजे तुमचे वर्तन जे आहे, वागण्याची जी कला आहे ते तुमची चांगली असली पाहिजे. त्यानंतर आहे
सेवा, दान आणि भक्ती ही तुमची चांगली असली पाहिजे. तुम्ही नित्य नियमाने नवनाथांची सेवा केली पाहिजे. खूप लोकांना दान पण करता आलं पाहिजे तुम्हाला, आणि तुमच्या भक्तीमध्ये पावर पाहिजे एक प्रकारची. ठीक आहे. आणि लास्टचा आहे तुमचा आत्मसंयम आणि गोपनीयता तुम्ही ठेवली पाहिजे. तुम्ही असं गर्व नाही केला पाहिजे की मला नवनाथाचे वारे माझ्या अंगामध्ये आलेला आहे, असं अहंकार नाही दाखवला पाहिजे. तर कुणाला सांगितलं नाही पाहिजे की नवनाथाचे वार माझ्या अंगामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अहंकार झालेला आहे, असं नाही झालं पाहिजे कधी. ते गोपनीयता, त्या वार आले म्हणजे हे गोपनीयता त्याचं एक प्रकार आहे. हे सगळे नियम जे आहेत तर तुम्ही पाळले पाहिजे. ज्याच्या अंगामध्ये नवनाथाचं वारं येतं त्यांनी हे सगळे नियम, आत्मसंयम पण ठेवला पाहिजे. हा खूप महत्त्वाचा आहे. तर हे सगळे प्रकारचे जे काही नियम आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना पण नवनाथाचं वारं येते त्यांनी हे सगळे नियम या ठिकाणी पाळले पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला कुणाला पण नवनाथाचं वारं येत असेल तर त्यासाठी तुम्ही काय काय पाळलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी या एकाच व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सगळे नियम आहेत, अटी आहेत. तुम्ही कायदे कोणते असतात हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या अंगामध्ये नवनाथाचं वारं येतं, तुमचं आचरण कसं पाहिजे, तुमचे विचार कसे पाहिजे, तुमची भावना कशी पाहिजे, तुमच्या मनामध्ये अहंकार नाही आला पाहिजे, सात्विक आहार तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी सगळे प्रकारची शाब्री विद्या जी आहे ते शिकून घेतली पाहिजे. नवनाथाचे जपन केले पाहिजे, नवनाथाची भक्ती केली पाहिजे, त्याचे आचरण पण केलं पाहिजे आणि लोकांपर्यंत संदेश पण पाठवला पाहिजे. लोकांचे विचार बदलण्याची प्रवृत्ती तुमची असली पाहिजे. भक्तीमध्ये तुमच्या साधना एवढी असली पाहिजे की तुम्हाला जे काय नवनाथाबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला असली पाहिजे. तुम्हाला जर नवनाथाचं वारं येत असेल अंगामध्ये तर हे सगळे गुण तुमच्यामध्ये असलेच पाहिजे. कारण की हे सगळे गुण, तुमचे विचार, तुमची साधना, तुमची भक्ती हेच ठरवतात की तुमच्यामध्ये अहंकार आहे किंवा तुम्ही नवनाथांची जी काही संप्रदाय आहे, नाथ संप्रदायाचा जो काही प्रचार आहे तो करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. हे सगळे विचार तुमच्या अंगामध्ये भिनले पाहिजेत. नाथांनी आपल्याला एकच शिकवण या ठिकाणी दिलेली आहे. नाथांनी कोणती शिकवण दिली तर लोकांमध्ये जे काही लोकांची मदत करण्याची त्यांची जी प्रवृत्ती होती, त्यांची जी प्रवृत्ती होती की लोकांची मदत करायची, लोकांना संकटातून बाहेर आणायचं, हे त्यांचं पहिलं महत्त्वाचं काम होतं. त्याच्यामध्ये तुमच्या अंगामध्ये ज्यांचा संचार झालेला असेल तर त्यांची भक्ती कशी करावी हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे केले पाहिजे त्याचे पण मार्ग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. आणि नवनाथाबद्दलची संपूर्ण जे काही माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना पण नवनाथाचं वारं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त जाऊ द्या. नाथ संप्रदायाचा प्रसार आपल्याला सर्व ठिकाणी करायचा आहे आणि त्यासाठी तुमची मला साथ पाहिजे. ठीक आहे. मी अशाच प्रकारचे नवनाथाचे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त आणायचा प्रयत्न करेल. फक्त तुमची साथ मला या ठिकाणी पाहिजे. तुम्हाला नवनाथाबद्दलची जेवढं काही माहिती मला मी त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. फक्त तुम्ही चॅनलवरती सपोर्ट दाखवा, चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जाताना तुम्हाला एवढंच सांगेन, अलख निरंजन आणि आदेश.